जर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत न स्किप करता पाहिली तर तुम्ही एकदम परफेक्ट कर्ल्स करायला शिकाल. हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणती हेअरस्टाईल करणार आहोत. सो आपण आज करणार आहोत कर्ल्स हेअरस्टाईल. खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन्स असतात की कर्ल्स मला जमत नाहीत किंवा माझे कर्ल्स केलेले कर्ल्स आमचे टिकत नाहीत तर काय केलेले ते टिकतील, किंवा कर्ल्स करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेअर्सचं पार्टिशन. तर आपल्याला करून घ्यायचंय 4 पार्टिशन, फ्रंटचे 2 आणि बॅकला 2 पार्टिशन, आणि त्याच्यानंतर हे 4 पार्टिशन करायचे आपल्याला. हा आहे आपला फर्स्ट पार्ट आणि ही आहे आपली मशीन. तर मशीनचा क्लॅम्प नेहमी खालच्या दिशेलाच असायला हवा, आणि त्यानंतर मशीनमध्ये अशा प्रकारे केस टाकून घ्यायची. त्यानंतर राऊंड करायचा, त्यानंतर मशीनला पण राऊंड करायची क्लॅम्प खाली येईपर्यंत. आणि हे सेम आपल्याला फॉलो करायचं आहे शेवटपर्यंत, जोपर्यंत आपले लास्टचे जे हेअर्स आहेत ते आपल्या क्लॅम्पमध्ये जात नाहीत. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे करते. सेम करायचं एकदम, डायरेक्शन पण सेम. आणि अशा प्रकारे आपले हेअर्स पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत आपल्याला क्लॅम्प करत राहायचं आहे. ओके, तर आपले हेअर्स हे आतमध्ये गेलेत. त्यानंतर ह्याला पुन्हा मशीनला राऊंड करायचं आहे आणि थोडा वेळ होल्ड करायचं आहे जोपर्यंत आपले हेअर्स गरम लागत नाहीत. ओके, आणि त्यानंतर हे मी काढून घेतलंय. थोडा वेळ हातामध्ये होल्ड करून राऊंड करून त्याला क्लिपिंग करून घ्यायची आहे. सो अशा प्रकारे मी इकडे क्लिपिंग करून घेतली आहे. देन आपण सेकंड पण सेम करणार आहोत जोपर्यंत क्लॅम्पच्या आतमध्ये हेअर्स जात नाहीत. बाय द वे, थर्डमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अजून इझिली, अजून फास्ट आपण कर्ल्स कसे करू शकतो. सो हे आपलं सेकंड म्हणजे आपला थर्ड पार्ट. त्याच्यामध्ये 2 पार्टिशन करायचे. नेहमी थर्ड पार्टमध्ये 2 पार्टिशन करायचे आणि क्लॅम्प आतमध्ये हेअर्स टाकून पूर्ण हेअर्सना गोल फिरवून घ्यायचे, जेणेकरून तुमचे कर्ल्स फटाफट आणि फास्ट एकदम मिळतील तुम्हाला. आणि तुम्ही जर फक्त होल्ड करून पण त्यांना सोडलं तर तेवढाच व्हॉल्यूम येणार आहे. क्लिपिंग करणं म्हणजे आपल्याला जर अजून जास्त व्हॉल्यूम हवा असेल तर क्लिपिंग करून तुम्ही कर्ल्स ओपन करू शकता. सो इकडे आपण क्लिपिंग केली आहे. आता सेकंड पार्टला पण सेम करायचं आहे. हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर ते खूप इझिली आणि फास्ट कर्ल्स होतात. आता बहुतेक वेळा आपल्याला सायडर्स लोकांना कर्ल्स हेअरस्टाईल्सच हव्या असतात. सो त्यावेळी आपल्याकडे तेवढा वेळ नसतो की आपण फटाफट करू. सो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप फास्ट कर्ल्स होतात. 10 मिनटात होतात जर तुम्ही क्लिपिंग नाही केली, फक्त थोडा वेळ होल्ड केला तर. सो अशा प्रकारे मी सगळ्या कर्ल्स करून घेतल्या. त्यानंतर आपण मारणार आहोत स्प्रे. हा आहे शिल्सचा माइल्ड स्प्रे आणि हा आहे आपला टाफचा हार्ड स्प्रे. इकडे मी शिल्सचा स्प्रे यूज करते बिकॉज आपण डमीवर हेअरस्टाईल करतोय, त्यामुळे माइल्ड स्प्रे मारते आहे. आणि अशा प्रकारे आपण ओपन करून घ्यायचे. तुम्ही असंही ओपन करू शकता किंवा असंही ओपन करू शकता. व्हिडिओमध्ये नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही ओपन केलं ना ह्या डायरेक्शननी तर व्हॉल्यूम खूप जास्त दिसतो, केस जरा जास्त दाट दिसतात. आपण नेहमी वन साईडचं डायरेक्शन एकच ठेवतो आणि दुसऱ्या साईडला अपोजिट डायरेक्शन ठेवत असतो. तर हे एकदा ट्राय करून बघा, ह्याच्याने व्हॉल्यूम अजून जास्त दिसतो. सो अशा प्रकारे मी सगळे कर्ल्स ओपन करून घेणार आहे. तुम्ही इकडे नीट बघा, अपोजिट डायरेक्शननी मी ओपन केलं त्यामुळे अजून जास्त व्हॉल्यूम दिसतोय. सेम मी ह्या साईडला पण ओपन करून घेणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही क्लिपिंग केली तर तुम्ही कोणत्याही दिशेने हेअर्स ओपन करू शकता किंवा कर्ल्सला शेप देऊ शकता कोणत्याही डायरेक्शननी. इकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर बाउन्स आला आहे. सो अशा प्रकारे आपले कंप्लीट होत आहेत कर्ल्स. त्यानंतर मी पफ करते आहे. त्यानंतर इथे मी ब्रेड हेअरस्टाईल करते आहे, उलटी सागरवेणी बांधते आहे. आता अशा हेअरस्टाईल खूप साऱ्या एंगेजमेंट ब्राईड आपल्याकडनं मागत असतात. सो तुम्ही अशा प्रकारे केलं तर अजून खूप सुंदर होईल हेअरस्टाईल. ही आपली रबरवाली टेक्निक. आणि अशा प्रकारे मी इकडे पण कर्ल्स करून घेते. ह्याचं पण तुम्ही जर नीट पार्टिशन करून केले तर खूप छान होणार. स्प्रे करूनच ओपन करायचे, थोडा वेळ होल्ड करून, मी जसं म्हणाले होल्ड करून जर केलं तर अजून छान होईल. सो अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल इकडे कंप्लीट होती. हा आहे आपला बाउन्स. बाय द वे, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.